पुढची बातमी. मुंबईमध्ये सध्या पहाटेपासूनच जरी गारवा जाणवत असला तरी दुसरीकडे मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळताना दिसते. मुंबईचा सध्याचा एअर क्वालिटी इंडेक्स हा 210 आहे. आणखी काही तासांनी हवेची गुणवत्ता अजून ढासळेल अशी शक्यता आहे. दर महिन्याचा आढावा या सगळ्या संदर्भात घेतला जातोय आणि याबाबत आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी रिद्धेश हाती. मुंबईत पहाटेपासूनच धुकेची चादर पसरली आहे. दरम्यान मी आता सध्या मुंबईतील महालक्ष्मी परिसरात आहे. आपण आता देखील पाहू शकतो संपूर्ण जे इमारतीवर असतील जे धुकेची चादर आहे ती बसली आहे आणि अशीच काही स्थिती संपूर्ण मुंबईमध्ये आहे जी पाहायला मिळणार आहे. मुंबईसह ठाणे असेल व कोकण भागात असेल जो गारवा आहे तो पहाटेपासूनच आहे जो जाणवत आहे. महत्वाचं म्हणजे पाहिलं जरी गारवा आहे जो वाढला असेल तरी यामुळे कुठे ना कुठे फटका जो एअर क्वालिटीला आहे तो मुंबईच्या एअर क्वालिटीला फरक पडत आहे. सध्याची वेळ आपण पाहिलं सध्याच्या वेळेला 7:30 वाजले आणि पहाटेच्या वेळी देखील पाहिलं त्याची मुंबईची जी एअर क्वालिटी आहे ती 210 आहे. आणि नुसतं या मी असलेल्या महालक्ष्मी परिसरात अक्षरशः किंवा दक्षिण मुंबई परिसरात आहे तर दक्षिण मुंबई असेल पश्चिम उपनगर असेल पूर्व उपनगर असेल या संपूर्ण परिसरामध्ये सध्याची जी एअर क्वालिटी आहे ती ढासळ झाली आहे. 210 आहे ती सध्याची एअर क्वालिटी आहे. आणि आता पहाटेच्या वेळी पाहिलं रस्त्यावर जरी गाड्या आहेत ते कमी असेल तरी 9 ते 10 नंतर ही जी एअर क्वालिटी आहे ती अजून ढासळण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे पाहिलं सध्या तरी जे वातावरण आहे ते सध्या गारवा आहे. जी धुकेची चादर आहे ती पसरल्यामुळे कुठे ना कुठे नुसतं धूक नसून हे जे एअर क्वालिटीचे जे पोल्युशन आहे ते कुठे ना कुठे पसरत चाललंय आणि ते स्पष्ट पद्धतीने आपल्याला ते सध्याच्या स्थितीमध्ये आहे ते दिसत आहे. महत्वाचं म्हणजे आता ह्या एअर क्वालिटी खाली उतरायला किती वेळ लागणार हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन मनोज सह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.